हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहत. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी तुरीची आणि ही मसुराची डाळ आणि मुगाची डाळ ह्या तिन्ही डाळी मिक्स करून ही डाळ मस्त शिजवलेली आहे. कुकरला चांगल्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर ही डाळ आपल्याला छान अशी फेटून घ्यायची. पाहू शकता चमच्याच्या साहाय्याने छान फेटली जाते आणि चांगली शिजली आहे, त्याच्यामुळं लवकर फेटल्या जाते ही डाळ. तर ह्या डाळीपासून मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी झटपट होणारी दाखवणार आहे. आता ही साईडला ठेवूया आणि ह्याला साहित्य काय काय लागते ते दाखवते. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. मला जास्त तिखट नाही करायची म्हणून मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ती बारीक चिरून घेणार आहे मी आता. आणि त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात बघा 5-6 मी. त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटा पण घेतलेला आहे. एवढंच साहित्य मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर कोथिंबीर अशी छान बारीक चिरून झालेली आहे ही, पाहू शकता तुम्ही. खूप सोपी आहे डाळीची रेसिपी मैत्रिणींनो, नक्की करून बघा. आणि अशा पद्धतीने जर डाळ केली ना खूप छान लागते, चवेला खूप छान लागते. डाळीचे भरपूर प्रकार आहे. कुणी तिखट डाळ करतं, कुणी फिक्की करतं, कुणी असं हिरवी मिरची लसूण टमाटा टाकून ती पण बनवतं. जशी आवडन तशी डाळ आपण बनवतो. पण अशा पद्धतीने तुम्ही डाळ नक्कीच करून बघा, खूप टेस्टी होती. घरातल्यांना सगळ्यांना आवडन अशी ही डाळ आहे. तर लसूण बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्या 2 मिरच्या मी घेतलेल्या त्या पण आपल्याला चिरून घ्यायच्यात. पाहू शकता अशा लांब लांबच मी मोठ्या मोठ्या चिरल्यात. त्यानंतर इथे टमाटा घेतला आहे, तो पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. ह्या डाळीमध्ये मैत्रिणींनो तुम्ही वल्लं खोबरं असतं किसून, वल्लं खोबरं पण टाकू शकता. म्हणजे डाळीला खूप छान टेस्ट येते. पाहू शकता टमाटा असा बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि तुम्ही ही डाळ बनवणार आहे का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टमाटा सर्व बारीक चिरून घेतलेला आहे. आता मी गॅस वळते आणि गॅस चालू करून घेणार आहे इथे मी. तर गॅसवर कढई ठेवून घेते. पाहू शकता तुम्ही. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. इथे एक पळी मी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची 1 चमचा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. तर पाहू शकता जिरं पण छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे. बारीक चिरून घेतलेला मी लसूण टाकून घेते. आणि लसूण चांगला तेलावर परतून द्यायचा आहे. हिरवी मिरची टाकून घ्यायची. हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. कसं लसणाचा आरक तेलामध्ये उतरला जातो मैत्रिणींनो, आणि डाळीला खूप छान एक टेस्ट येते. कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे मी तेलावरच. आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मीडियम साईजचा टमाटा चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे. झटपट अशी ही डाळीची रेसिपी आहे, नक्की करून बघा. डाळ चांगली आपली शिजलेली आहे, त्याच्यामुळे टेस्टला पण डाळ चांगली लागते. ते टमाटा चांगला परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने चांगला मऊ होईस्तोवर परतायचं आहे आपल्याला. तुम्ही डाळ शिजताच्या वेळेस पण टमाटा टाकू शकता. हळद टाकून घेतली 1 चमचा. हळद चांगली परतून घ्यायची बघा तेलावर. चांगली रंग पण खूप छान आलेला आहे. आता ही डाळ टाकून द्यायची आपल्याला. जी मी हाटून घेतली होती ती डाळ टाकायची.
आणि जेवढी आपल्याला डाळ बनवायची पातळ घट्ट त्याप्रमाणे इथे पाणी टाकायचे. पाणी टाकून झाल्यावर छान डाळ मिक्स करून घ्यायची. पाहू शकता डाळीला आपल्या उकळी पण मस्त आलेली आहे मैत्रिणींनो, रंग पण खूप छान आलेला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतले. वरून थोडी कोथिंबीर टाकूया. डाळ दिसायला पण खूप छान दिसते, पाहू शकता. तर ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही डाळ बनवणार का ते पण मला नक्कीच सांगा. सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा, झटपट होणारी आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका. आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. घरातल्यांना सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे डाळीची. चवदार आहे, हेल्दी आहे, सगळ्या डाळींपासून बनवलेली, तुरीची, मुगाची, मसुराची. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत बाय.